करण्यात आली होती, म्हणजेच तब्बल 15 वर्षांच्या नंतर ही जनगणना घेतली जाणार आहे। यंदाची जनगणना ही पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने होणार आहे, त्यामुळे देशाच्या विविध धोरण निश्चितीसाठी यंदाची ही जनगणना अत्यंत महत्त्वाची मानली जाते। यंदाची जनगणना 2 टप्प्यामध्ये होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये जातनिहाय गणना केली जाईल। अंदमान आणि निकोबार बेटं, एनडीएमसी आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोराम, ओडिशा आणि सिक्कीम या ठिकाणी 1 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये स्वनोंदणी असेल आणि 16 एप्रिल ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये घर यादी आणि गृहगणना केली जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये स्वगणनेचा पहिला टप्पा हा 1 मे ते 15 मे आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून या दरम्यान असेल। विशेष म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी जोडपी आपले संबंध स्थिर असल्याचं मानत असतील तर त्यांना विवाहित असं मानलं जाणार आहे। दरम्यान जनगणनेच्या वेळेला नागरिकांनी दिलेली संपूर्ण माहिती ही गोपनीय राहणार असल्याची हमी केंद्र सरकारनं दिली आहे। तर ही जनगणना नेमकी कशी असणार आहे बघूया। पहिला टप्पा आपण बघतोय एप्रिल ते सप्टेंबर 2026 असा असेल। दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027। पहिल्या टप्प्यामध्ये घराशी संबंधित गणना केली जाईल। दुसऱ्या टप्प्यामध्ये जनसंख्येची गणना होईल। पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीनं ही जनगणना होणार आहे। पहिल्यांदाच स्वगणनेचा देखील पर्याय दिला गेलाय। जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन डिजिटल पद्धतीनं नोंद करतील। तर कोणकोणते प्रश्न यावेळेला विचारले जातील? गृहगणनेच्या वेळेला घरांची स्थिती, घरांची संख्या, खोल्यांची संख्या, घराचा वापर राहण्यासाठी आहे की दुकानासाठी, घर मालकीचं आहे की भाड्याचं, घर मातीचं आहे की पक्क कॉन्क्रीटचं, कुटुंबातल्या लोकांची संख्या विचारली जाईल, कुटुंब प्रमुखाचं नाव आणि जात देखील विचारली जाणार आहे, घरामधल्या विवाहित जोडप्यांची संख्या, स्वयंपाकासाठी कोणतं इंधन वापरलं जातं, पिण्याच्या पाण्याचा स्रोत, वीज, शौचालय, बाथरूम, ड्रेनेजची माहिती देखील घेतली जाईल, मोबाईल, रेडिओ, टीव्ही, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असं काही आहे का, सायकल, स्कूटर, दुचाकी आणि कार विषयी देखील माहिती घेतली जाईल। तर पहिल्यांदाच स्वगणना देखील करता येणार आहे। ती कशी करायची ते आपण बघतोय। se.census.gov.in या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ही स्वगणना करता येईल। लॉग इन करून राज्य निवडायचं, कुटुंब प्रमुखाचं नाव, मोबाईल क्रमांक टाकून रजिस्ट्रेशन करायचा, 16 भाषांमधून 1 भाषा निवडायची, ओटीपी भरून व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं, जिल्हा किंवा शहराची माहिती भरायची, मॅपमध्ये दिसणाऱ्या लाल मार्करला घराच्या लोकेशनवरती सेट करायचं, घराशी संबंधित 33 प्रश्न असतील त्यांची उत्तरं द्यायची। सगळी माहिती भरल्याच्या नंतर हा डेटा योग्य आहे का त्याचा प्रिव्ह्यू देखील आपल्याला बघता येतो। प्रिव्ह्यू तपासल्याच्या नंतर फायनल सबमिशन करता येईल। सबमिट करताच स्क्रीनवरती SED ID आपल्याला दिसेल। हा आयडी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण हा आयडी नंतर जनगणना कर्मचाऱ्याला आपल्याला दाखवावा लागेल। एका मोबाईल क्रमांकावरून एकच घर रजिस्टर होईल आणि कुटुंब प्रमुखाचं नाव नंतर बदलता येणार नाही। पुढची बातमी बघूयात। जैन मुनींच्या आशीर्वादानं आपला आवाज बरा झाला असा दावा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलाय। महावीर जयंतीच्या निमित्तानं बोरिवलीमधील कोरा केंद्राच्या मैदानामध्ये भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देखील उपस्थित होते। तेव्हा मुंबईच्या